हॅलो गाईज, मी निकिता. वेलकम टू डे 21 आउट ऑफ 100. तुम्ही सर्वांनी कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं की मी पुण्यात आलेली आहे माझ्या शूटसाठी. आज मला जरा वेळ होता म्हणून मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलेली आहे आणि तिच्यासाठी मी कपकेक्स आणि आईस्क्रीम घेतलेलं आहे. तर ही आहे माझी मैत्रीण रोहिणी. जवळपास 2-2.5 वर्षानंतर मी तिला भेटणार होते. एवढ्या वर्षानंतर भेटून जी काही मैफिल आमची रंगली होती ती खूप अमेझिंग होती. त्यानंतर मी तिच्या घरातला व्हिडिओ घेतला. तर हे जे टिश्यू पेपरपासून तिने काही गजरे बनवलेले होते आणि ते खूपच सुंदर दिसत होते. हे तिचं छोटंसं छान असं देवघर आहे आणि हँडमेड पेंटिंग्स वगैरे बरंच तिनं घरात लावलेलं आहे. त्याचबरोबर हे सुद्धा हँडमेड होतं. तिनं ते स्वतः बनवलेलं. हे मला खरंच प्रचंड आवडलं आणि त्याचबरोबर हे पक्षी हे पण खूप ऑसम दिसत होतं. देन आम्ही चहा घेतला, फोटोज काढले आणि मग आम्ही गेलो बाहेर वडापाव खाण्यासाठी. ही आहे सौंदर्या, तिची फ्रेंड. सो आम्ही सगळेजण मस्त भेटलो, खूप छान एन्जॉय केला आणि वडापाव खरंच मस्त होता. या काकूंनी तो वडापाव बनवलेला होता आणि त्याची टेस्ट अमेझिंग होती. ए लड़का पागल है पागल है पागल है पागल है. तो बॉईज तर गाईज याचं 10वीचं वर्ष आहे आणि हा म्हणतोय मला 10वी. उद्या जाऊ, शूट आहे ना उद्या अक्षयचं. आणि हा म्हणतोय मला 10वी पेक्षा इम्पॉर्टंट मॅच आहे मॅच. लकीची आणि माझी अशीच मस्ती चालू असते. लकी आता खूप मोठा झाला आहे, 10th आहे तो सध्या. आणि आत्ता आम्ही आहोत लकीच्या मॅमच्या घरी. या मॅम रेकी वगैरे करतात आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या हातामध्ये ते सामान आहे, त्यांनी ब्रेसलेट्स वगैरे. असं जर काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना नक्की मेसेज करू शकता. तुम्हाला काही त्यांचे कॉन्टॅक्ट्स हवे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट DM करू शकता. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि लकीची मस्ती परत बघा. ती आकांक्षा तेवढी चांगली प्रोजेक्ट करून देते फक्त. तेवढी एक मैत्रीण चांगली आहे तुझी. बाकी सगळे राहू दे, छपरी आहेत सगळे. राहू दे. पण असं मस्त घर वाढवायला पाहिजे. आता घर कसं वाढवता येईल, पण कंपाऊंड वाढवू शकतो पण घर नाही. आता बाळासाठी तू म्हणली ना ते करायचं काय, रील दाखवली तसं. ते टाकी कसं आहे, त्याच्यावर एक शिडी टाकायची, त्याच्यावर एक स्लॅब टाकायचा, नाही तर सरळ ते काय पत्र्याचा शेड टाकायचा. तसं करत करत वर टाकायचं मस्त. म्हणजे सनसेटचा व्ह्यू पण घेता येईल आणि कार्यक्रम पण होईल आपला वा. मस्त. म्हणजे असं टाकी, पाण्याच्या टाकीसारखं उंच करायचं का? हां मस्त. वा बेटा, घर तेवढंच राहील ना. बहुत बढ़िया, क्या आयडिया दी आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय गाईस. चल लाईक शेअर सबस्क्राईब म्हण. तर नक्की या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. इंस्टा फेसबुकवर पाहत असतात. आणि इंस्टाला फॉलो करा, फेसबुकचं मला नाही माहिती. बाय बाय.